नमस्कार. आज आपण बनवतोय अगदी सोप्या पद्धतीने परफेक्ट असा आलू पराठा, जो अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो. खूप छान मऊसूद आणि भरपूर स्टफिंगवाला हा पराठा आपला तयार होतो. डब्यासाठी आणि एकदम नाश्त्यासाठी खूपच छान आहे. बघू शकता तुम्ही किती छान सॉफ्ट पराठा तयार होतो. त्यासाठी आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं 2 चमचे डाळीचं पीठ घातलं आहे, त्याच्यातच थोडंसं मीठ घातलं आहे आणि थोडं तेल टाकून कणिक मळून घेतली आहे. कणिक आपल्याला जास्त घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही, अशी मीडियम कणिक मळायची. अशा प्रकारे कणिक मळून ठेवायची आपल्याला. आपण सारण करेपर्यंत हिला झाकून ठेवणार आहे. बटाटे आपण उकडून घेतले, त्याच्यात सालं काढून घेणार आहे आपण सगळ्या बटाट्यांची. अशा प्रकारे सगळे साल काढून घ्यायचे आणि नंतर सगळे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे. अशा प्रकारे किसून घेतलेत आपण बटाटे. त्यासाठी आपण वाटण घेतलं आहे कोथिंबीर, हिरवी मिरची, थोडीशी पुदिन्याची पानं, आलं आणि 4-5 लसणाच्या कांड्या. हे सगळं मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचं आहे. कढईमध्ये तेल टाकायचं 1 चमचा, त्याच्यामध्ये थोडासा हिंग टाकायचा आणि जे आपण मिरचीचं वाटण केलं आहे, मिरचीची पेस्ट ती टाकायची आपल्याला. आवडीप्रमाणे कमी जास्त टाकायची, ती तिखट असते ती छान परतून घ्यायची आपल्याला. त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, थोडंसं मीठ, नंतर धणेपूड, मिरपूड टाकायची, थोडी जिरेपूड पण टाकायची आणि थोडी साखर टाकायची आपल्याला चवीपुरती. आणि हे सगळं छान परतून घ्यायचं आणि ते हे बटाट्याच्या किसामध्ये आपण टाकून घ्यायचं आणि सगळं एकजीव करायचं आपल्याला चांगलं. आणि चव तर खूपच छान येते सारणाची. आणि ह्याच्यातच आपल्याला लिंबू पिळायचं आहे थोडं. आणि हे सगळं मिश्रण छान एकजीव करून आपल्याला त्याचे गोळे बनवून घ्यायचे. थोडी कोथिंबीर घातली आपण. मस्त असं मळून घेतो आपण. हे नुसतंही खायला खूप छान लागतं. अशा प्रकारे गोळे करून ठेवायचे आपण. साधारण एवढ्या मिश्रणाचे मोठ्या आकाराचे, मध्यम पण नाही, थोडे मोठेच येते, 5 गोळे तयार होतात. अंदाजे मीडियम साईजचे 5 बटाटे, 5 गोळे तयार होतात. आता आपण कणकेचा जे सारणापेक्षा थोडा छोटा गोळा घ्यायचा. आपल्याला कणिक असलेलं, खूप कणिक असलेलं असं नाही खायचं आहे. पराठा मस्त स्टफिंगवाला पराठा खायचा आहे, त्यामुळे आपण सारण भरपूर घालणार आहे. असं सारण छान पुरणाच्या उंड्यासारखं भरून घ्यायचं आहे. मस्त गोळा तयार करून घ्यायचा आणि आता तो आपल्याला हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे. एकसारखं हलक्या हाताने लाटायचं, खूप जोर नाही लावायचं, नाही तर सारण बाहेर येतं. असा छान एकदम मोठा पण नाही, खूप छोटा पण नाही, मीडियम साईजचा आपण पराठा बनवला आहे. तवा गरम झाला की त्याच्यावर हे टाकून घ्यायचं आणि दोन्ही साईडने आपल्याला छान खरपूस असा भाजायचा पराठा. त्यासाठी आपण दुसरा पण एक पराठा करणार आहे, त्यासाठी आपण सेम उंडा करून घेतो आहे. अशा प्रकारे पराठ्याला तुम्ही तेल लावू शकता, बटर लावू शकता, तूप लावू शकता, तुमच्या आवडीनुसार. मी तेल लावते इथे. दोन्ही साईडला छान एकसारखं तेल लावून घ्यायचं आणि छान असा खरपूस भाजून घ्यायचा आपल्याला. छान भाजला गेला आहे पराठा.
बटर टाकूयात आपण वरती त्याच्यावर. मस्त खरपूस झालेला आहे. अशा प्रकारे आपण दुसरा पण पराठा लाटून घेणार आहे आणि भाजून घेणार आहे. अशा प्रकारे आपला दुसरा पण पराठा तयार आहे, एकदम खमंग खरपूस असा. तो पण आपण प्लेटमध्ये काढून घेतो आहे. मस्त दिसतात पराठे. मऊ लुसलुशीत असे पराठे भरपूर स्टफिंगवाले तयार होतात. ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.